समाचार अब तक, सत्य का साहस। नागपूर जिल्ह्यातील भाजप विरोधक भाजप जे लोक आहे ते भाजप लोक अस्वस्थ झालेले आहे। कारण माननीय सुनीलजी केदार साहेबांच्या नेतृत्वात नागपूर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातल्या सर्वात जास्त ग्रामपंचायती निवडून आल्या, त्याच्यानंतर पंचायत समित्या निवडून आल्या, त्याच्यानंतर जिल्हा परिषद एक हाती माननीय सुनीलजी केदार साहेबांच्या नेतृत्वात आहे, त्याच्यानंतर पदवीधर चे आमदार एक साइड निवडून आले, त्याच्यानंतर शिक्षक आमदार एक साइड निवडून आले, त्याच्यानंतर जी आमची फायनल लढाई होती दिल्लीमध्ये जो आमचा खासदार निवडून आणायचा होता आम्हाला, तो पण आम्ही माननीय सुनीलजी केदार साहेबांच्या नेतृत्वात व जिल्हा परिषदच्या नेतृत्वात, त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेने यावेळेस कौल दाखवलं जिल्हा परिषदवर केदार साहेबांवर। तर हे सर्व जे एकंदरीत प्रकरण आहे ते खासदार साहेबांच्या यशस्वीरित्या आणि केदार साहेबांच्या यशस्वीरित्या आम्ही दिल्लीमध्ये खासदार बसवला। आणि राहिला विषय विरोधकांचा, तर बीजेपीला आता सध्या काही कामं आहे नाही, कारण जे नवीन नवीन जे लोक जे सन्माननीय नेते जे आमच्यावर आरोप करत आहे, आम्ही आमच्या कामातून जनतेच्या आज तुम्ही सर्व या ठिकाणी पाहत असेल, या ठिकाणी एवढी गर्दी सर्वसामान्य लोकांची होती। खऱ्या अर्थाने केदार साहेब नेहमी म्हणत असतात की हे सत्ता हे सर्वसामान्य लोकांची असतात, सर्वसामान्यांच्या लोकांच्या उपभोगासाठी असतात, तर ते आज जिल्हा परिषदने या ठिकाणी सर्वसामान्यांना कसा उपभोग देता येईल हे दाखवून दिलेलं आहे। आता आपण सर्वसामान्य लोकांवर काय परिस्थिती आहे हे सर्व आपण या ठिकाणी पाहू। आज मी काही माझ्या 2-3 दिवस झाले काही भरपूर लोक माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत, भरपूर लोक महिला माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत, ज्या संजय गांधी निराधारच्या महिला आहेत, ज्यांचे महिने आले नाही, ड्रायव्हर लोक कॉन्ट्रॅक्ट बेसवर ड्रायव्हर लोकांचे पेमेंट आहेत ते व्यवस्थित मिळाले नाही, काही मागच्या वेळेस पीक नासाडी झाली, त्या पीक नासाडीमध्ये त्यांचे पीक विम्याचे पैसे त्या लोकांना बरोबर मिळाले नाही। याचा अर्थ असा की मुख्यमंत्री आणि जे त्यांची टीम आहे मंत्रिमंडळात बसलेली, हा जो महिलांना जे 1500 रुपये आता जे त्यांनी त्यांच्या अकाउंटला टाकले ते त्या विभागातून त्यांनी वरती करून या ठिकाणी टाकल्या। एकाला तूप द्यायचं, पुरणपोळी द्यायची तुपावर आणि एकाला उपाशी ठेवायचं, हे सरकारची जी दुमती भावना आहे ती आम जनतेला परवडणारी नाहीये, ते त्यांनी सर्व नाकारलेलं आहे या